पुन्हा एकदा सूर्या गावकर समोर आहे विकी मुंडे राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय सूर्या आणि विकी मुंडे ब्रँडेड फटका सर्वप्रथम या ठिकाणी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विकी मुंडे मोठा प्रहार करतोय चेंडू जातोय सीमारेखा पार खणखणीत षटकार काय बॅटिंग या ठिकाणी खरोखरच डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका स्क्वेअर लेग सीमारेखा पार या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय या ठिकाणी चेंडू आउट ऑफ द पार्क पाठवला पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूला या ठिकाणी दिशा दाखवली आणि सूर्या गावकरचा शॉर्ट पिच चेंडू आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवरती एक मोठा घणाघाती प्रहार 6 धावांसाठी या ठिकाणी विकी मुंडे खरोखरच मुंडे हे आडनाव आपल्याला माहिती असेल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरील समाजकारणाच्या पटलावरील गोपीनाथ मुंडे हे एक मोठं नाव आपण पाहिलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं त्याच आडनावाचा विकी मुंडे नावाचा खेळाडू आज आपल्याला खेळ साकारताना पाहायला मिळतोय सूर्या गावकर थोडासा या ठिकाणी नाराज दिसतोय कारण की शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवरती प्रहार कारण की असे चेंडू ही पर्वणी असते फलंदाजांसाठी एक या ठिकाणी एक तोफा असतो आणि तोच तोफा या ठिकाणी विकी मुंडे स्वीकार करतोय पुन्हा एकदा सूर्या गावकर समोर असेल विकी मुंडे थोडासा या ठिकाणी चाच पडतोय रनअप मध्ये थोडासा या ठिकाणी बदल होतोय सूर्या पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती जातोय राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल विकी मुंडे याला सुंदर चेंडू होता आणि तेवढाच चांगला फटका सुद्धा होता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं बघायला मिळालं अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला होता आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 8 धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे मात्र विकी मुंडे याचा झेल या ठिकाणी सुटतोय थोडासा अवघड होता रिव्हर्स येऊन या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये झेल काही टिपता आला नाही 2 धावा तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 10 धावा एक संधी होती सर्कलच्या 30 यार्डच्या बाहेर जाऊन थोडासा एक अवघड झेल टिपण्याची मात्र या ठिकाणी संधी काही साधता आली नाहीये ती क्षेत्ररक्षकाला सूर्या गावकर थोडासा नाराज दिसतोय समोर असेल विकी मुंडे पुन्हा एकदा बॅटची कडा जरूर लागली होती आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज माफ करा लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळते आणि षटक संपते पहिल्या वेळेला षटकाचा खेळ समाप्त होतोय धाव संख्या होते ती 11 धावा ज्यावेळेला प्रथम फलंदाजी अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ करत होता त्यावेळेला 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती होत्या आता 11 धावा म्हणजे डिफरन्स जास्त मोठा नाहीये विकी मुंडे जर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती जर ठाण मांडून राहिला तर नक्कीच जे आव्हान आहे आपल्याला शक्य होताना पाहायला मिळेल नवीन गोलंदाज येतोय तो नितेश कांबळी समोर असेल विकी मुंडे पुन्हा एकदा झेल आहे पाहायचा चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि या ठिकाणी थोडासा चाट पडतोय या ठिकाणी सूर्य आला होता या ठिकाणी सांगतोय सूर्य कारण की सूर्याच्या डोळ्यावरती सूर्य आला कारण की दुपारचे या ठिकाणी 2 वाजलेत आणि सरळ डोक्यावरती या ठिकाणी ऊन येत आहे आणि थोडासा अंदाज या ठिकाणी चुकला विकी मुंडे याला दुसरं जीवनदान म्हणावं लागेल एकच धाव या
सूर्याची किरण या ठिकाणी येत आहेत डोळ्यावरती आणि सूर्या गावकर या ठिकाणी थोडासा या ठिकाणी फंबल होतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला थ्रो सुद्धा पाहता आला, मात्र विकी मुंडे डेंजर एंडला होता आणि विकी मुंडे याने एक धाव चपाने पूर्ण केली. चांगला फटका मारला होता, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू गेला होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी एक चोटी धाव पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या मध्ये आपल्याला एक चांगली धाव पाहायला मिळाली. डेंजर एंडला विकी मुंडे होता. पुन्हा एकदा नितेश कांबळे समोर असेल विकी मुंडे. विकी मुंडे याच्या बॅट मधून एक नेत्रदीपक फटका, रिव्हर्स शॉट चा फटका आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. धावा संख्या होते ती 19 धावा. विकी मुंडे पुन्हा एकदा मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. विकी मुंडे याच्या सारख्या फलंदाजाला 2 जीवनदान देणं म्हणजे किती महागात पडू शकतं हा येणारा काळच सांगेल. अहिल्यानगरचा हा खेळाडू, मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचंय काय होतंय या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला उडवला, हा चेंडू सुद्धा येतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी कणकणीत तिसरा षटकार. धाव संख्या होते ती 31 धावा. काय फलंदाजी, षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. जीवनदान जरूर मिळालं विकी मुंडे याला. त्यानंतर विकी मुंडे ऑन होतोय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारतोय तो विकी मुंडे. 118 धावांचा पाठलाग करायचा आहे. विकी मुंडे सारखा मोठा खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. नितेश कांबळे एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज तेजस पाळेकर आणि विकी मुंडे या ठिकाणी. आणि षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या होते ती 32 धावा. 118 धावांचा पाठलाग करायचा आणि 32 अशी धाव संख्या फलकावरती पाहायला मिळते. पहिला गडी बाद झाला होता विशाल पाळेकर. विशाल पाळेकर हा सुद्धा एक मोठा खेळाडू. नक्कीच जर मैदानावरती थांबला असता तर मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून सुद्धा येताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले असते. मात्र दुर्दैव म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सूर्या गावकर सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक टाकण्यासाठी सूर्या गावकर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 11 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त दिल्या होत्या. पुन्हा एकदा सूर्या गावकर. समोर असेल विकी मुंडे आणि विकी मुंडे हा या ठिकाणी एक मोठा फलंदाज आहे. एकता स्पोर्ट्स मोठाट या संघातून फलंदाजी करतोय. रिव्हर्स शॉट पहिलीचा फटका साठी सुद्धा एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय.
मोठा फटका कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका नेत्रदीपक क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. सूर्या गावकर याच्या गोलंदाजीवरती सुद्धा आपल्याला मोठे प्रहार पाहायला मिळतात. चेंडू जातोय सीमारेखा पार. कणकणीत षटकार. विकी मुंडे नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळतंय. खरोखरच काय फलंदाजी करतोय विकी मुंडे. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गणला जातोय. सूर्या गावकर याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आउटस्विंग गोलंदाजी या ठिकाणी चांगली वारंवार टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये सूर्या गावकर हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू माहीर आहे. लॉक होईल चेंडू. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं जातं. या ठिकाणी आपला क्लास दाखवून देतोय सूर्या गावकर. एकेरी धाव या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 39 धावा. अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. सूर्या गावकर नावाचा खेळाडू या ठिकाणी चांगली फलंदाजी केल्यानंतर गोलंदाजी सुद्धा धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस पाळेकर समोर असेल. सूर्या गावकर डाव्या बाहेरून येणारा चेंडू दोन्ही हात समांतर करून पंच या ठिकाणी अवांतर धावसंख्येची खूण करतायत. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. सूर्या गावकर अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी चांगलं योगदान पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र या ठिकाणी फटका फसला. तेजस पाळेकर नावाचा दुसरा गडी माघारी परततोय. सूर्या गावकर यांना सुद्धा एक यश मिळत आहे. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी सूर्या गावकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आयकॉन कसा असावा, कारण की आपण पाहतोय आयकॉन खेळाडू हे या ठिकाणी प्रत्येक संघामध्ये 2 खेळाडू आहेत आणि आयकॉन घेतल्यानंतर आपल्या नावाला साजेशी अशी खेळी साकारणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं मित्रांनो. धावसंख्या होती 40 धावा. सर्वेश पाळेकर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. सर्वेश पाळेकर आजच्या दिवसातला 50वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. याच्या पूर्वीचा षटकार जो विकी मुंडे यांनी मारला होता. कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटकारांची या ठिकाणी अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. 111 षटकार कालच्या दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिकांनी पाहिले आणि आतापर्यंत आजच्या या दिवसामध्ये 50 षटकार हे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सूर्या गावकर समोर असेल. सर्वेश पाळेकर मोठाट या संघातील खेळाडूंना साथ द्यावी लागेल, कारण की एका बाजूने खिंड लढवतोय तो विकी मुंडे, मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडतायत, त्यांना कुठेतरी या ठिकाणी सांभाळावं लागेल. सुंदर चेंडू, खोलून काढलेला चेंडू या ठिकाणी सन्मान देतोय. ब्लॉक होईल बिळता चेंडू, एक क्लास चेंडू टाकला जातोय. काय चेंडू टाकतोय तो सूर्या गावकर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू या ठिकाणी टाकला जातोय, त्याला सन्मान देतोय. नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान सुद्धा करणं तेवढंच गरजेचं असतं मित्रांनो. आणि खराब चेंडू आला तर त्या खराब चेंडूला शिक्षा देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. डावखुरा फलंदाज, आता वारा फिरलाय. डावखुरा फलंदाजासाठी वारा या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय होतंय पाहायचंय. सर्वेश पाळेकर
मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी सर्वेश पाळेकर माघारी परततोय. षटक संपतोय मित्रांनो. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या होते ती 40 धावा. धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 78 धावा. 24 चेंडू आणि 78 धावा या मैदानावरती अशक्य प्राय असं काहीच नाहीये. कारण की आपण पाहतोय दुसऱ्या एंडने विकी मुंडे नावाचं वादळ आणि या ठिकाणी आपल्या नावाचं या ठिकाणी दबदबा निर्माण करणारा खेळाडू या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रुपेश पाळेकर सर्वेश याची जागा येण्यासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एकता स्पोर्ट्स मोठाट पाळेकर बंधूंचा हा संघ जास्तीत जास्त पाळेकर या ठिकाणी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय विकी मुंडे आणि विशाल रुपेश पाळेकर यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीने माफ करा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं व संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतोय तो नितेश कांबळी. समोर असेल विकी मुंडे. बॅटची कडा जरूर लागली होती. रिव्हर्स शॉट पलीचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र प्रयत्न असफल ठरतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकी मुंडे मात्र थोडासा या ठिकाणी अडखळताना पाहायला मिळतो. तेवढा चांगला चेंडू म्हणावा लागेल नितेश कांबळी याचा. कारण की जोपर्यंत तुम्ही शांत ठेवताय विकी मुंडेला तेवढं तुमच्या संघासाठी या ठिकाणी नक्कीच फायदेशीर असेल. पुन्हा एकदा नितेश कांबळी समोर असेल विकी मुंडे. फुलटा चेंडू वरती प्रार. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर लेग सीमारेखा पार चौकार. विकी मुंडे याच्या बॅट मधून हा चौकार येतोय. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी विकी मुंडे. धाव संख्या होती ती 44 धावा. 74 म्हणजे 74 धावांची गरज असेल 22 चेंडू मध्ये. विकी मुंडे मोठा फटका. शॉर्ट पिच चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. कणकणी षटकार. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क या ठिकाणी. विकी मुंडे हा खेळाडू सुद्धा 45 धावांवरती खेळतोय. काय फलंदाजी करतोय विकी मुंडे. एकवीस चेंडू आणि 68 धावांची गरज. 21 चेंडू आणि 68 रन्स. जोपर्यंत या ठिकाणी विकी मुंडे मैदानावरती ठाण मांडून आहे तोपर्यंत या सामन्याचं या ठिकाणी भाकीत करणं अवघड असेल. नितेश कांबळी चांगला गोलंदाज आहे मात्र त्याच्या समोर विकी मुंडे या ठिकाणी हावी ठरतोय. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये पाहायचा. झेल होतोय का मात्र झेल सुटतोय. विकी मुंडे याला पुन्हा एकदा एक जीवनदान मिळतंय. झेल घेण्याची संधी होती मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि एक धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धाव्याने संघाची धाव संख्या होती ती 51 धावा. सोळा चेंडू 46 धावांवरती खेळतोय.
सुंदर चेंडू, स्विंग अँड द मिस. या ठिकाणी 51 धावा फलकावरती लागल्यात सांघिक आणि 46 धावा त्याच्यामध्ये आहेत ते विकी मुंडे याच्या. मित्रांनो, काय फलंदाजी, आयकॉन खेळाडू म्हणजे काय याचं प्रात्यक्षिक आपल्याला दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की एका बाजूला सूर्या गावकर असेल, नितेश कांबळी असेल, तर दुसऱ्या बाजूला गौरव घुंगरट सर आणि विकी मुंडे यांचा एक चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन जायचं. पुन्हा एकदा नितेश कांबळी, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये पाहायचा आहे. जेल होते का, 2 क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत आणि जेल सुटतोय आणि एकच धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि एका धाव्याने संघाची धाव संख्या होती 52 धावा आणि षटक संपतंय. नितेश कांबळी यांचं षटक समाप्त होतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अठरा चेंडू आणि 66 धावा. 18 चेंडू आणि 66 धावा अशी आवश्यकता असेल. आज सामना जर जिंकायचा असेल तर एकता स्पोर्ट्स मोठाटी या संघाला. विकी मुंडे अहिल्यानगरचा हा खेळाडू पाहायचंय काय करतोय, की मी या साकारतोय का. कारण की ज्याप्रमाणे सूर्या गावकर याने मॅरेथॉन खेळी साकारली होती त्याच प्रकारची उर्वरित चेंडूवरती खेळी साकारणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाज येतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू, पहिला वैला चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगल्या पेसने, चांगल्या टप्प्यावरती वारंवार गोलंदाजी करतोय तो नवीन आलेला गोलंदाज दत्तू इंगळे. दत्तू इंगळे नावाचा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला वेगवान चेंडू टाकला. रुपेश पाळेकर यांच्याकडे या चेंडूवरती कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू गल्ला जातोय पुन्हा एकदा रुपेश पाळेकर. सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत एकेरी धाव या ठिकाणी आणि स्ट्राईक वरती आणलं जातं ते विकी मुंडे याला. विकी मुंडे नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर असेल या ठिकाणी दत्तू इंगळे. दत्तू इंगळे याला आपला या ठिकाणी क्लास दाखवावा लागेल. कारण की समोर मोठा फलंदाज आहे आणि थोडासा कानमंत्र देतोय तो सूर्या गावकर. कारण की सूर्याला माहिती आहे हा मोठा फलंदाज आहे, त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना कोणत्या टप्प्यावरती नेमकी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विकी मुंडे पाहायचं अर्धशतक साकारतोय का या स्पर्धेमधलं. समोर असेल विकी मुंडे. वेगवान चेंडू, मोठा प्रहार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि विकी मुंडे या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू बऱ्याचशा कालावधीनंतर पुन्हा एकदा गल्ला जातोय. समोर असेल विकी मुंडे. पुन्हा एकदा विकी मुंडे सज्ज होतोय. सुंदर चेंडू, तेवढाच चांगला फटका आणि तेवढंच चांगलं नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू अतिशय वेगाने आला होता मात्र त्या चेंडूवरती या ठिकाणी ताबा मिळवला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय तो विकी मुंडे. फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा बाहेर, कणकणी षटकार, आउट ऑफ द पार्क.
मार्क आणि 50 या ठिकाणी साकारतोय तो विकी मुंडे. बॅट उंचावून या ठिकाणी विकी मुंडेला विनंती असेल आपण अभिवादन करायचं आहे. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या ठिकाणी संघाची पडझड होत आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या संघासाठी या ठिकाणी तारणहार म्हणून उभा राहतोय तो विकी मुंडे. खरोखरच काय फलंदाजी करतोय विकी मुंडे. उलटा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरच्या चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा पार. कणकणीत षटकार. सलग 2 षटकार या ठिकाणी मिळतात आणि षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या होते ती 65 धावा. जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो गार्गी स्पोर्ट्स या संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या होते ती 65. 12 चेंडू 53 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 53 धावा. 12 चेंडू आणि 53 धावा. या 12 चेंडू मधले जास्तीत जास्त चेंडू 8 ते 9 चेंडू या ठिकाणी जर विकी मुंडे याने पेस केले तर त्या चेंडूंवरती नक्कीच मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळतील. मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी धावा आल्या नाहीत. थोडीशी पडझड झाली. एका बाजूने विकेट पडत गेले तर दुसऱ्या बाजूने विकी मुंडे खिंड लढवतोय. आपल्या संघासाठी तारणहार ठरतो काय पाहावं लागेल. पुन्हा एकदा सूर्या गावकर आपल्या बॉलिंग मार्कवर येतोय. वैयक्तिक कोट्यातलं 3रं षटक घेऊन सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या. कव्हरच्या या ठिकाणी एकेरी धाव म्हणावी लागेल कारण रुपेश पाळेकर यांना माहिती आहे आपण एकेरी धाव घेऊन विकी मुंडे याला स्ट्राईक वरती आणणं हे तेवढंच गरजेचं असेल. कारण विकी मुंडे मोठा फलंदाज आहे. मोठे प्रहार करण्याची क्षमता त्याच्या बॅट मध्ये ताकद आहे. पाहायचंय काय करतोय तो विकी मुंडे. प्रारंभीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली सूर्या गावकर याने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला मात्र एकेरी धाव किंवा दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. थोडंसं या ठिकाणी माघारी पाठवतोय रुपेश पाळेकर याला तो विकी मुंडे. नितेश कांबळी खरोखरच खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. खेळाडू वृत्ती आहे या खेळाडूंमध्ये. मोठा फटका या ठिकाणी फटका फसलाय. पाहायचंय बराच काळ हवेमध्ये आहे. झेल घेतोय का क्षेत्ररक्षक या ठिकाणी धावत आला मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत चौकार या ठिकाणी या फटक्यावरती पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 70 धावा. चांगला चेंडू होता. फटका फसला होता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दुरून धावत